व्ह्यू बघा हे ग वा. दादा इथून कुठे घाबरता सगळा? अरे चला 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 की. बघा वहिनी कसे बघा घाबरतात बघा. एवढूच्या पाण्यात यायला घाबरतात. वा. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा यूट्यूब चॅनलवरती. आज आपण कटपाणी जाणार आहोत कर्जतला ट्रेकिंगसाठी. आता जस्ट स्टार्ट केलं आहे मी. त्याचं स्पेशल सुरू करेन. त्यातून आपण तिथे निघूया साईसाठी. कधी सुरू करूया सुरू करणार ऑनलाईन ऑनलाईन. मॉर्निंग गाईज, आय होप तुम्हाला माझा आवाज येतो. आता मी माझ्या एका कलिगला पिक करायला जातो आहे पुणेला. आणि तिथून मग आम्ही जाऊ पुढे कर्जतसाठी. कर्जतला मला वाटतं तिथे अर्धा एक तास लागेल. हे गाईज, आता जस्ट आम्ही कर्जतला पोचलो आहे. आणि इथून आता आय गेस 2 ते 3 किलोमीटरवरतीच आहे गाव जिकडे आम्हाला जायचं आहे आता, जिथून आम्ही ट्रेक करणार आहेत. सो आमच्यासोबत आमचे मित्र सागर जाधव, जे आपल्याला थायलंड ब्लॉगमध्ये दिसले ते पण आहेत. आणि हा असा समोर काहीतरी हो सुंदर व्ह्यू, एक नंबर. आणि इथून असे छोटे छोटे धबधबे पण दिसतील तुम्हाला. आता ह्याच्यात नाही दिसणार कॅमेरामध्ये, पण ठीक आहे. तुम्हाला त्या विलेजमध्ये सगळं आवरून वगैरे भेटतो आणि आरामात परत चालू करूया. हे गाईज, पोचलो आहे आता जस्ट बेस विलेजला. आणि इथे कपडे वगैरे चेंज केलेत. बाईक जस्ट पार्क केली आहे. आणि इथून आता आपण जंगलातून जातो आहे वॉटरफॉलकडे. सोबत आमच्या एक गाईड करण्यासाठी एक दादा आहेत मागे. आणि हे आपले सोबती आजचे ट्रॅव्हल पार्टनर मिस्टर सागर जाधव. वहिनी बघा सेफ आहेत ते. जर तुम्ही व्हिडिओ बघितलात तर बघा सेफ आहेत, नो प्रॉब्लेम. अजूनपर्यंत सेफ आहोत आम्ही. तर बघूया आता इथून पुढे किती क्लाइंब करायचं ते. आणि आमचा सुकामेवा दादा घेणार का? घ्या ना हो घ्या. सुकामेवा आपण आता खात जाऊ वरती. की लागलेली खूप भूक आणि जेवलेलो नाही अजून आपण. सो लेट्स गो. सरकताय द्या रे, त्याला ग्रिप नाही बरोबर खालून. खूप दिवसांनी
काय तुमको करना पड़ेगा, हम तो जिम जाते. कालच लेग्स मारलेत. नाही काल बॅक बायसेप मारले. इतकं काय प्रॉब्लेम नाही. दम लागला. अरे 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 हे बघा, हे आजची जवान पिढी, हे आतापासून यांना थाप लागायला लागलं. आणि आम्ही बघा इकडे एकदम टकाटक, काय टेन्शन नाही. आणि मित्रांनो व्ह्यू बघा. हे ग वा. दादा इथून कुठे? असं असं असंच जायचं. इथे पाहिजे होता ड्रोन, पाहिजे होता मस्त. ड्रोन उडवला असता. एनिवेज परत जमिनीवरती येऊया. आपल्याकडे गोप्रो आहे. हां तुमचं नेटवर्क आहे. वहिनी व्यवस्थित आहेत, व्यवस्थित आहेत, काय प्रॉब्लेम नाही. हो 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 व्यवस्थित व्यवस्थित, काय टेन्शन नाही. मित्रांनो थोडंसं वॉटर क्रॉसिंग आलं आहे. आता आपले शूज भिजलेले आहेत अशा ठिकाणी. नो प्रॉब्लेम. वा 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 वा. शूज भिजवायचे नव्हते पण भिजलेले आहेत. आणि आता आपण इथूनच जाणार आहोत. जरा सरळ नाही असेल पण चालत राहा. बघू चुकलं तर दादा सांगतील आपल्याला. हो खूप दिवसांनी असं कुठेतरी ठिकाणी आलो ना जरा बरं वाटतंय, छान वाटतंय. आता कसं वाटतंय? गारगार वाटतंय. सो हे कर्जतला कोणतं गाव आहे दादा? हे भोंडेवाडी. अच्छा मुंडेवाडी गावामध्ये आपण आलेलो आहोत आज. आणि इथे बरेचसे तुम्हाला गाईड करणारे भेटतील वॉटरफॉलपर्यंत, केव्सपर्यंत. सो विकेंडमध्ये येऊ शकता तुम्ही इकडे. जास्त लांब पण नाही. आज ॲक्च्युली ट्रॅफिक खूप भेटली आम्हाला. अदरवाईज ट्रॅफिक भेटली नाही, मिळाली. नाहीतर आम्ही अजून लवकर पोचलो असतो. आणि अजून एक प्रॉब्लेम झाला, खूप लेट उठलो. आणि लेट उठल्यामुळे उशीर झाला निघायला. सो बाकीचे जे आमचे दोघं जण येणार होती ते पुढे निघून गेलेत. आणि आम्ही आता मागून चाललो आहोत. आणि आता अजून एक कॅच आहे. आमची इनिशियल ट्रिप प्लॅन होती 13 जणांची. आणि त्या 13तले एक एक करून कमी झाले. आणि आता आम्ही फक्त 4 जण उरलेलो आहोत. आता आम्ही 4 जण ही ट्रेकिंग करणार आहोत. आणि हा जो वॉटरफॉल आहे तो एन्जॉय करणार आहोत. आणि तिकडचं नेचर एन्जॉय करणार आहोत. आणि आपण फक्त एका दिवसासाठी जाऊ तिकडे. 1 डे स्टे अँड देन 1 डे स्टे नाही सॉरी, सगळं फिरून परत पुन्हा घरी. सो बघू जितकं होईल तितकं फिरायला बघू. आता तसं पण 1 वाजत आला आहे. लवकरात लवकर एन्जॉय करूया. आणि लवकरात लवकर नाही, जेवढा वेळ आपल्याकडे आहे त्याच्यात आपण एन्जॉय करायला बघूया. आईला खेकडा तर खेकडा हा बघा खेकडा रे खेकडा. हा खेकडा होता, बघितला नाही? त्या खेकड्याने अजून एक खेकडा उचललेला. अगेन परत एक वॉटर क्रॉसिंग. आणि छान यार जंगल आहे. आणि बघा कसला वॉटरफॉल दिसतोय, एकच नंबर. अभी आएगा मजा. कारण की आता आपण नदीच्या पात्राजवळ. नदीला थोडंसं पाणी जास्त आहे, म्हणजे वरती पाऊस पडतोय याचा अर्थ असा. सो आपल्याला हळूहळू जावं लागेल. जस्ट लोक आहे. हो चला की, हो पाहुणं चला की. घाबरता सगळा? अरे चला चला की. बघा वहिनी कसे बघा
घाबरतात बघा, एवढंसं पाण्यात यात घाबरतात. पाण्याचा प्रॉब्लेम नाही तरी नशीब जास्त पाऊस पडला तर ह्याच्यापेक्षा असं असतं ना पाणी. मग जायला देत नसतं ना तुम्ही, मग जायला देत नसतं ना जास्त पाणी असेल तर. कमी पाऊस असताना मित्रांनो अजून मजा आली असती, पण आता काय करू नाही शकत. इट इज व्हॉट इट इज. सो वी हॅव टू मूव ऑन, गेट गोईंग, अँड सो फार सो गुड. आणि आज मी ठरवलं मुद्दा म्हणून कॅमेऱ्याच्या पुढे राहणार मी आणि बडबड माझी करणार आहे. कारण की मोस्टली मी कॅमेऱ्याच्या मागे असतो. बाईकवर असलो की मला कॅमेरा फेस करता येत नाही. थोडासा कॅमेराशाय पर्सन आहे मी, पण मी ट्राय करतो आहे. तर तुम्हाला याच्यात काही चुका वाटत असेल तर तुम्ही सांगू शकता, कमेंट करा, फक्त शिव्या देऊ नका बस. सागर भाऊ मजा येते की नाही? मजा येते. बरं, अजून पाहिजे होते यार, 5-6 जण पाहिजे होतो आपण. ऑफिसवाले जर माझे हा व्लॉग बघत असाल ना तुम्ही, तर तुम्ही खूप मोठी चूक केली आहे आणि खूप चांगली गोष्ट मिस केली आहे तुम्ही. ह्याच्यासाठी गरुड पुराणमध्ये तुम्हाला वेगळी सजा आहे. एनिवेज जाऊया पुढे. रेल्वे स्टेशन जवळच आहे का इकडून? किती जवळ आहे तरी? इथून स्टेशन ठाकूरवाडीला, इथून वरती गाव आहे ना, हां हां हां. इथून लोणावळ्याला जायला असला तिथून जातो. हां काय? बरंच जवळ आहे म्हणजे, बरंच जवळ आहे तरी म्हणजे. आणि मग त्या गाड्या सोडतात त्या कुठपर्यंत सोडतात? ते गावात आतमध्येपर्यंत सोडतात? कोणत्या त्या गाड्या, त्या ह्याच्या टॅक्सीवाल्या ज्या गाड्या आहेत त्या? जे स्टॉप इथं स्टॉपला सोडतात. हां, तिथून चालत यायचं? केलं ना मग ते येतात घेऊन येतात. अच्छा, थोडी वेगळं प्रायव्हेट करावं लागतं. बरं. तर मित्रांनो तुम्ही जर कर्जत स्टेशनला येत असाल तिथून तुम्हाला स्टँडपर्यंत सोडतात ते. त्याच्या पुढे जर प्रायव्हेट व्हेकल तुम्ही करत असाल तर प्रायव्हेट व्हेकलने तुम्हाला गावात आतमध्येपर्यंत सोडण्यात येईल. अदरवाईज तर काय पायी चाला. मजा आ रही है, मजा आ रही है भाई. पण तर तुम्ही नेचरचा आस्वाद घ्या. इकडे खूप आहेत, इकडे म्हटलं खूप आहेत. मित्राला घेऊन यायला पाहिजे होतं इकडे. शिट्यांचा आवाज येतो म्हणजे वरती माणसं आहेत. मित्रांनो आता माझा 2-3 आठवड्यांनी गणेश चतुर्थी आहे. सो आपला गणेश चतुर्थीचा पण व्लॉग येणार आहे लवकरच. सो तो पण बघायला विसरू नका. आणि मागे मी थायलंडची ट्रिप केलेली ऑफिस कलिगसोबत, ऑफ साईड होती आमची, तो पण व्लॉग मी अपलोड केला आहे. सो तो पण बघायला विसरू नका. खूप मजा केलेली, मी नाही बाकी लोकांनी, ते मी काय दाखवू नाही शकलो तरी पण. एनिवेज तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा. असं कार्डिओ झाला यार पूर्ण. सगळं भाऊ येत आहे ना, सायलेंट झालात एकदम. काय 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 ते वरती घातले ते जॅकेट, ते आपण उगाचच घातले, ते पाऊस नाहीच आहे तसं पण आपण भिजणार आहेत. का घातलं मला ते पण नाही माहिती,
ठीक आहे. मी तर जॅकेट छान दिसतं म्हणून घातलं. हां मजा येते. जर मी कॅमेरा ऑफ करतो आणि जिकडे एक्झॅक्टली जायचं आहे ना तिकडे पोचून कॅमेरा ऑन करतो. कुठे लेफ्ट की राईट? हां सो मित्रांनो 2 रस्ते आहेत. हा इकडे एक जाणार आहे आणि इकडे आपण इकडून जाणार आहोत. तुम्हाला जसं की तसं पण नाही कळणार आहे पण फॉर इन्फॉर्मेशन. आणि इथे आमचे दादा चेंज झाले आहेत आणि आम्हाला अजून एक काका भेटलेत. ते आम्हाला इथून पुढे घेऊन जातील. का किती जायचं अजून वरती? जवळ आहे. चला काका म्हणतात जवळ आहे. काकांवरती आपण विश्वास ठेवू शकतो. काका आपले येतात. थक गया भाई. अभी तो मैं भी थक गया. इथूनच बघूया एक्झॅक्टली पुढे जायचं होते. खाली पण काहीतरी वाटतं. खाली काय का इकडे? दुकान आहे. अच्छा दुकान आहेत का? बरं बरं. खाली दुकानं पण आहेत. मस्त. तर मित्रांनो मी आता कॅमेरा ऑफ करतो आहे. थोडा फोकस करतो ट्रेकवरती. सी यू. मित्रांनो इंतज़ार की घड़ी ख़त्म हो चुकी है और हम पहुंच चुके हैं वॉटरफॉल के पास. खूप कमी लोक आहेत इकडे आणि कोणाला हा माहीत नाही. आणि आमचे जे आम्हाला जे गाईड करणार आहेत ते म्हणतात इकडे कोणी येतच नाही. सो इन 3, 2 and 1. Here we go. Woo! ही ती 2 माणसं आणि हे अरे आमच्या मागेच राहिलं. टोटल किती येणार होतो? 13 जण. 13 जण येणार होतो. त्यातले किती झाले? 4. आणि हे आम्ही 4 जण. एक सर्वेश सर, विनाथ सर आणि आमचे थकलेले साहेब दुसरे सॉरी चौथे सागर जाधव. मला म्हणतात वॉटरफॉल. तुम लोग देखो क्या मिस कर रहे हो यार. थोडंसं एन्जॉय करूया आता. इकडे आलो तर थोडं भिजून वगैरे घेऊया आणि मग पुढे बघूया कुठे एक्झॅक्टली जायचं आहे ते. तो मिळते. वाव.
खूप नेक्स्ट लेवलचा धबधबा आहे आणि कोणीच नाही इकडे, म्हणजे विकेंड आहे आणि कोणीच नाही आहे. लिटरली आम्ही 4 जण आहेत. 1 2 3, एक काका 4 आणि खाली एक जण कोणतरी गेले 5. आम्ही एवढेच फक्त लोक आलेलो तिकडे. बाकी कोण नाही, बाकी सगळे भलत्यात कुठेतरी ठिकाणी गेलेत आणि आम्हीच फक्त इकडे आहोत. आणि खूप मजा येते. म्हणजे तुम्ही धबधबा बघू शकता, पाणी पण बसत नाही, निवळ पाणी आणि एकदम छान. गाईस खूप भारी वाटतं, म्हणजे एक्सप्लेन नाही करता येणार असं. माझ्याकडे वर्ड्स आहेत, इतकं छान वाटतं. मागे आता मस्त वॉटरफॉल आहे बरोबर तुम्ही बघू शकता आणि इकडे मी आता पोहोचलो आहे. इतकं छान वाटतं, खळखळणारं पाणी आणि हे असं एकदम खूप छान वाटतं. एक्सप्लेन नाही करतो की इतकं छान वाटतं. आणि वरती आहे बघा असं. मित्रांनो युजवेंद्र सहलसारखी पोस्ट करून बसलं, पण इतकं स्ट्रेस फ्री वाटतं ना. म्हणजे असं वाटतं आठवड्यातून एकदा तरी अशा ठिकाणी यायला पाहिजे आणि आता स्ट्रेस फ्री राहायला पाहिजे. म्हणजे लिटरली तुम्हाला दाखवतो लोक कशी मजा करतात ते बघा. इथे ह्यांचं फोटोशूट चालू आहे, तिथे ह्यांचे पुशअप मारणं चालू आहे. इथे हा वॉटरफॉल आहे इतका छान आणि इकडे मी असा बसलो आहे. अजून काय पाहिजे आयुष्यामध्ये. हां मित्रांनो, धबधब्याच्या मागच्या साईडला आलो आहे मी जरा आणि खूप म्हणजे तेच बघा आतमध्ये लिटरली तुम्ही कॅम्पिंग वगैरे करू शकता अशी जागा आहे. म्हणजे लोक आय गेस आतमध्ये येतात, पण आग वगैरे लावलेले आहेत, मॅगी वगैरे बनवत असतील मे बी. आणि खूप छान जागा, म्हणजे पावसापासून लपण्यासाठी खूप छान जागा आहे. आणि हा आपला धबधबा जिकडे आता आपण आलो आहे आणि ही काहीतरी अशी स्पेस आहे इकडे आणि मी इथून असं क्लाइंब करत आलो आणि खूप छान वाटतं. सो जर तुम्ही कधी कर्जतला येत असाल तर या गावाला नक्कीच व्हिजिट करा आणि या धबधब्याला या. थोडा सिक्रेटिव्ह आहे, कोण जास्त येत नाही, पण तुम्ही येऊ शकता. तो आता आम्ही बहुतेक जेवायला जाऊ, जेवून मग तिकडून बघू पुढचा काय प्लॅन आहे. तो आता जाऊया परत खाली, कारण की पाऊस कधी पण वाढू शकतो आणि आपल्याला अजिबात रिस्क घ्यायची नाही. तिथून खाली जाऊया आपण आता आणि कपडे वगैरे बदलूया आणि जेवणाची जरा तयारी करूया. तर आता खाली उतरूया जरा. तो मित्रांनो आता खाली जरा उतरूया जरा. थोडंसं डिफिकल्ट रस्ता आहे, आता टाईमपाससाठी म्हणून वरती आलेलो बघायला काय आहे. तर आता हळूहळू खाली उतरूया, बघूया. जरा हळूच उतरावं लागेल आणि पाण्याचा झोत जो आहे तो थोडा जास्त आहे, त्यामुळे जरा हळूहळू जावं लागेल. आता पाणी जोरात बसणार आहे मजबूत. मजा आली पण. इथून ह्या ठिकाणाहून त्याचा उगमस्थान आहे. या ठिकाणाहून आता पाणी तोंडात बसतंय म्हणून बोलता पण येत नाही, पण इथूनच उगमस्थान आहे त्याचं. आता आपण जरा खाली लावूया हळूहळू. थोडंसं आता जरा पाण्यात जाऊया आणि फायनलवाला रुपये जाते. रुपये अजून तिथूनच परत आता रिटर्न जाऊया. असेच लास्ट जरा पाण्यात थोडं
बसलं पाणी यार, खूप जोरात, जास्त जोरात बसलं पाणी. चला मित्रांनो, भेटूया तुम्हाला तर अशाच एका ब्लॉगमध्ये, किंवा मे बी हा ब्लॉग इथे एंड नाही करणार मी, पण पुढे अजून बघूया कुठे जात आहे. ठीक आहे, बाय. कपडे मित्रांनो घातले आहेत आणि आता इथून हळूहळू जाऊया. सरकत कारण की आपल्या शूजला ग्रिप नाही, त्यामुळे जरा प्रॉब्लेम आहे. नवीनच शूज आहेत, पण प्रॉब्लेम असा आहे त्या शूजला ग्रिप नाही व्यवस्थित, त्यामुळे जरा हळूहळू जाऊया. आणि नक्कीच खोल आहे इथे खोल आहे साईडला. सागर भाऊ, फोन माझा कुठे आहे? माझा फोन काय ना प्रिन्सटन मिळाला, प्रिन्सटन फायर जाते हा बघा. त्याने मित्रांनो आग जळवता येते, पण माझ्या मित्रांच्या पुढे अजून कोण आग लावण्यात कोण पुढे नाही, तो ह्या दगडाचा पण काही काम नाही येणार. पाऊस सुरू झाला मित्रांनो आणि बघ किती सुंदर जंगल आहे ते. अजून काय हवं आहे आयुष्यामध्ये असं सगळं असेल तर, आणि हा वॉटरफॉल. बाय बाय. मजा आली इकडे. काय वॉटरफॉलचं नाव काय होतं? काहीतरी गुमनाम वॉटरफॉल हे म्हणतात, गुमनाम वॉटरफॉल. ठीक आहे, एनिवे वॉटरफॉलचं नाव आहे गुमनाम ठेवलं. आम्ही जरा त्याचं नामकरण केलं आणि त्याचं नाव ठेवलं गुमनाम वॉटरफॉल. आणि फायनली चाललो आम्ही इथून. बाय बाय. मजा आली. थोडा वेळ जास्त ट्रेक पण नव्हती, त्यामुळे इतकं काय वाटलं पण नाही, पण मजा आली. थोडं हिडनच साईडला. जर मला ह्याचं काय म्हणतात त्याला, डिस्क्रिप्शनमध्ये जर ह्याचं लोकेशन किंवा ॲड्रेस काही देता आला तर मी नक्कीच द्यायचा प्रयत्न करेन, म्हणजे तुम्ही ते येऊ शकाल. आणि जर वॉटरफॉलचं नाव असेल ते पण मी काहीतरी रिव्हील करेन त्या व्हिडिओच्या मार्फत. त्या काकांना मी विचारेन वॉटरफॉलचं नाव का, ते तुम्हाला अपडेट करतो मी जे काय असेल ते. आणि पावसाची सुरुवात झाली आहे बघा, सुंदर मस्त अप्रतिम. अशा ठिकाणी आल्यानंतर ना कळतच नाही टाईम कसा जातो तो, आणि व्हिडिओ काढण्याचा अर्धा वेळ जातो. त्यामुळे व्हिडिओ काढून नका बसू, एन्जॉय करा पूर्ण. म्हणजे मी स्वतःचा व्हिडिओज काढत होतो, पण मी तुम्हाला सजेस्ट करेन व्हिडिओ काढत बसू नका, एन्जॉय करा. वरून इथून तो काही हळूहळू चाला ठिकाणी जगाण्यामध्ये जत्रा यत्र त्यांची पात्र. सॉरी श्रीमंत भाऊ, तुमची लाईन सोडली मी, पण असं सुचलं तर म्हटलं होऊन जाऊ दे. जंगलातून जायला किती भारी वाटतं. पूर्ण घनदाट जंगल आहे, पूर्ण घनदाट जंगल. पूर्ण चारही ठिकाणी हिरवं हिरवं आहे, हिरवं आहे सगळ्या ठिकाणी हिरवं आहे. अजून काय पाहिजे और क्या चाहिए आयुष्य में. तसं तर मी ब्लॉग बंद करणार होतो, पण म्हटलं छान वाटतं तर जरा चालू ठेवूया, बडबड करत बसूया जरा.
काकांना नाव पण विचारूया. काका धबधब्याचं नाव काय द्या? त्या धबधब्याचं नाव काय? म्हणतात काय 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 खळासवळ धबधबा. मित्रांनो खळासवळ धबधबा कुठून जायचं? इथून दुसरं कोणा लावलं का जाऊन ती आली ग्रुप का परत जायचंय काय दुसऱ्यामध्ये नको ना? दुसऱ्यामध्ये नाव येतं ना परत गरज नाही. जाऊया होतं म्हणतो बुक पण लागली यार. कुठे कुठून जाऊया? तर मित्रांनो धबधब्याचं नाव आहे खळासवळ धबधबा. तर तुम्ही या गावात आणि या गावाचं नाव काय म्हणालेलं? मुंडेवाडी गाव आहे. तिकडे जालात तर एक काका आहे. काकांचं नाव काय? तुमचं नाव काय? लक्ष्मण काका आहे तिकडचे आणि ते आम्हाला इकडे घेऊन आले. ती खाली ना ते वरून जायचं. ते आम्हाला इकडे घेऊन आले. कोणीच नव्हतं. तो आभार त्यांचे. आम्हाला इतका चांगला धबधबा बघायला मिळाला, एन्जॉय करता आला. तो थम्सअप त्यांच्यासाठी. त्यांनी जर व्हिडिओ बघितला तर मित्रांनो या खळासवळ धबधब्याला कोण येणार आहे का? ठीक आहे चालेल. तर मित्रांनो आम्हाला केव्हमध्ये तर जायचं नव्हतं कारण की केव्ह नाही इथेच आम्हाला बोलत ते. ते येत आहेत. ते विचारत होते आम्हाला की केव्ह बघायचे आहेत का, पण अशी असं जशी काय केव्ह बघायची काय आम्हाला आवश्यकता नाही वाटत आहे कारण की ऑलरेडी केव्ह बघितल्या त्यांनी बऱ्यापैकी. इथून डिरेक्टली खालीच जाऊ कारण की भूक पण लागायला लागले आणि काही खाल्लेलं पण नाही. खेकडे वगैरे पण दिसतात मस्त आणि असं काहीतरी समोर आहे इकडून दृश्य तुम्ही बघू शकता. आणि बरीचशी लोक येतात इकडे आणि हे हिरवं जंगल वा सुंदर आहे. मित्रांनो त्या साईडला जो तुम्हाला धबधबा दिसतोय तिकडून आता आम्ही जस्ट आलेलो. चलो लेट्स गेट गोइंग. यहाँ से अब लक्षात नव्हतं टप्प्या नव्हतं. हळूहळू जाऊया आता. इथं पाऊस पण यायला लागला. छोटंसं बघ जंगली फुल आहे छान आहे आणि असं सुंदर व्ह्यू. छोटंसं वॉटर क्रॉसिंग आलंय. आतमध्ये थोडंसं चिखलाचं पाणी गेलंय. एका मंडळी कथा सांगतो मुंबईच्या राजाची. अरे मुंबईच्या राजाची गणेश. सो मागचा व्ह्यू बघत राहतो मित्रांनो. आणि तू काय म्हणत होतो? आता झालं ऑलमोस्ट आम्ही पोचू आता इथून. यार नेक्स्ट लेवल आहे. इथून दिसतोय धबधबा. झूम नाही करता येणार मी पण काय नेचर आहे यार. वा खूप सुंदर मजा आली. नेक्स्ट लेवल मजा आली. फोटो काढू शकलो असतो पण किती फोटो काढणार यार. आयुष्य में इतने सारे फोटो निकाले हुए हैं. अशा ठिकाणी थोडं एन्जॉय केलंच बरं. पाण्यात भिजा, ग्रीनरी बघा, थोडंसं झऱ्यातलं पाणी प्या.
आणि मजा नाही लाईफ. मी ट्राय करतो हा ब्लॉग लवकरात लवकर अपलोड करायला, पण माझा थायलंड सिरीजचा पार्ट 3 अजून अपलोड करायचा बाकी, कारण की तो ब्लॉग 1 तासाचा बनतो आहे आणि मला इतका मोठा ब्लॉग अपलोड नाही करायचा, खूप जास्त मोठा ब्लॉग होऊन जाईल तो. सो हे बघा अजून जंगली फुलं, असे माझे टॉपिक बदलत असतात. सो बघूया ब्लॉग अपलोड करायचा की नाही. तो मोस्टली करेन आधी तो आणि मग हा करेन. बघूया आता. हा 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 काय लँडस्केप आहे यार, नेक्स्ट लेवल लँडस्केप आहे, म्हणजे नेक्स्ट लेवल. सगळीकडे नुसते धबधबे 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 धबधबे. बापरे बापरे बापरे. आणि माझे इथे पाय सुळसुळत आहेत. कधी कधी असं वाटतं हे सगळं सोडून, काम वगैरे सोडून यावं अशा ठिकाणी आणि चिल करावं पूर्ण वेळ. पण अशा ठिकाणी येण्यासाठी पैसे पण लागतात. तो पैसा कमाने के लिए करना पडता है. इकडे पण समोर धबधबे आहेत या साईडला आणि आम्ही इथूनच आलेलो. आता माझे पण हात दुखायला लागले कॅमेरा पकडून पकडून. बघू आता नेक्स्ट ट्रेक कुठे करायची ती. आणि खूपच छान वाटलं मला इथे, मजा आली. तो चलो गाईस, बाय बाय. मित्रांनो आपली ट्रेकिंग झालेली आहे, चेंजिंग पण करून झालेलं आहे आणि आता इट्स टाईम टू हॅव लंच. घरातलं जेवण आम्ही सगळे बसलो आहोत आता जेवायला. आता जेवू आणि घरी जाऊ. घर बघा किती छान आहे, मातीचं घर, गावची आठवण आली. सो मित्रांनो जेवायला या. आम्ही पण जेवतो, तुम्ही पण जेवा.